10वी नुकतीच झाली आहे. 12वीची एक्झाम देत आहे, सीईटीची परीक्षा देत आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न पडलाय की आता काय करू? कन्फ्यूज आहात की पुढे जाऊन काय होणार आहे? करिअरची कोणत्या वाटा मला निवडायला मिळणार आहेत? कोणतं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मला मिळेल का? जेईई, सीईटी या परीक्षेचा पुढे जाऊन फायदा काय होईल? किती मार्क्स चांगले कॉलेज मिळवण्यासाठी रिक्वायर्ड आहेत? आणि अशा भरपूर प्रश्नाची तुम्हाला उत्तरे मिळत नसताल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आहात. इथे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. नमस्कार, मी विकास तुपे आणि तुमचं स्वागत आहे माझं चॅनल विकास तुपे टॉक्समध्ये, ज्याच्यामध्ये मी बोलणार आहे अशा वेगवेगळ्या विषयावर आणि तुम्हाला गाईड करणार आहे. ज्या गोष्टीचं तुम्हाला कन्फ्युजन असेल, तुम्ही नुकतेच 12वी करून आता करिअरच्या वाटेकडे वाटचाल करत असताल, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीची माहिती मी माझ्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करेन. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांसाठी पुन्हा एकदा सांगत आहे की हा माझा जो विकास तुपे टॉक्स आहे, हा चॅनल नक्की कशासाठी, याच्यामध्ये आपण कोणत्या विद्यार्थ्यांना ॲड्रेस करतोय, कोणते पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा चॅनल उपयुक्त राहणार आहे, कोणते कंटेंट आपण आपल्या चॅनलवरती टाकतोय. गेले वर्षापासून जून 2025 पासून मी माझं यूट्यूब चॅनल चालवत आहे, ज्याच्यामध्ये 1000 सबस्क्राईबचा टप्पा मी आत्ताच पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर 320 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कंटेंट मी अपलोड करत आलेलो आहे. त्याच्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील खूप व्हरायटी, ज्याच्यामध्ये मेनली इंजिनिअरिंग गायडन्स, त्याच्यानंतर करिअर गायडन्स, त्याचबरोबर स्टुडंट्स लाईफ्स आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये जे विद्यार्थी असतील ह्यांच्यासाठी बेनिफिशियरी असा हा चॅनल असणार आहे. तर वन बाय वन आपण पाहूया की या चॅनलमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. चॅनलमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन गायडन्स मिळेल, जिथे सीईटी जेईची प्रोसेस कशी असते, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कॅप राऊंड कसा चालतो, या सगळ्यांची स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला देणार आहे. कॉलेज सिलेक्शन टिप्स असतील, कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्या, कट ऑफ कसे बघा, प्लेसमेंट कसा असतो, हे सगळ्या सिंपल गोष्टी सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला चांगले कॉलेज मिळवण्यासाठी होईल. ब्रांचेसची माहिती तुम्हाला इथे मिळेल. कम्प्युटर, IT, AI, इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या ब्रांचेसची माहिती तुम्हाला याच्यामुळे ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर गेल्या 8 महिन्यापासून या सगळ्या ब्रांचेसची माहिती देत आहे. AI ML असेल, जेव्हा कोणत्याही नवीन ब्रांचेस असेल ज्याची कोणाला माहीत नसेल त्याचीही माहिती आपल्या चॅनलवर अपलोड होत आहे, तर तीही माहिती तुम्हाला नक्की ब्रांच. खास इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स, त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज, इंजिनिअरिंगनंतर जॉब कसा मिळतो, इंटर्नशिप कशी करावी, स्किल कोणत्या पाहिजे, त्याचं प्रॅक्टिकल गायडन्स मिळणार आहे. जे मी स्वतः आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो त्याच गोष्टी मी सर्व विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे, ज्याचा फायदा त्यांना त्यांच्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये होईल. याचबरोबर स्टुडंटचं जे इंजिनिअरिंगमधलं लाईफ आहे त्याच्याबद्दल माहिती देईन, मोटिवेशन होईल, स्टडी होईल, डिस्ट्रॅक्शनपासून लांब कसं ते सांगेल, IPLच्या काळात कसा अभ्यास करायचा, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात येईल. या सगळ्यात बॅलन्स कसं ठेवायचं हे पण मी या माझ्या व्हिडिओमधून सांगतो. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये इतर गोष्टीचा आपण अभ्यास करतो. फायनली हा चॅनल कोणासाठी आहे? हा 10वी नंतर करिअर चूज करणाऱ्या स्टुडंटसाठी आहे, 12वी सायन्स नंतर इंजिनिअरिंग विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, CET जेईचं प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी आहे आणि जे ऑलरेडी इंजिनिअरिंगमध्ये आहे त्यांच्यासाठी हा चॅनल नक्कीच असणार आहे. इंटरनेटवर यूट्यूबवर तुम्हाला खूप सारे असे व्हिडिओ मिळून जातील, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतील, पण बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत किंवा सोप्या भाषेत नसतील. तर सोप्या भाषेत व्यवस्थित विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या चॅनलवर करणार. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस जी बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही किंवा ऑप्शन फॉर्म भरताना त्यांच्याकडून खूप साऱ्या चुका होतात, अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी मी त्यांना नक्की काय अशा टिप्स देईन ज्या त्यांच्यासाठी उपयोग असेल. त्याचबरोबर कॉलेज सिलेक्शनसाठी कॉलेज लिस्ट कशी बनवतात, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना ऐन टायमिंगला कळत नाही. त्याच्यानंतर कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर कॅप प्रोसेस फॉलो करताना कॅप राऊंडमध्येच ॲडमिशन घ्यावं का कॅप राऊंड 4 पर्यंत वाट पाहावी, या सगळ्या गोष्टीचा त्यांना कन्फ्युजनचा सामना करावा लागतो. त्यावेळेस मी तुमच्या मदतीला असेलच. त्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस संपताना तुम्ही कोणत्या कॉलेजला जात आहेत, तिथे गेल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस कशी पूर्ण करायची, त्याचबरोबर त्याच्यानंतर फर्स्ट इयरला असताना जे काही प्रॉब्लेम येतात त्याच्या रिलेटेडही भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो रिअल गायडन्स राईट टायमिंगला तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर हा चॅनल फॉलो करत राहिला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची खूप आणि योग्य अशी उत्तरं मिळून जातील. त्याचबरोबर एक नेमका प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर हे मी का करतोय किंवा
या सगळ्या गोष्टी फक्त व्ह्यूजसाठी आहेत का, किंवा चॅनलमध्ये सबस्क्रायबर आणण्यासाठी आहेत का, किंवा एक चॅनल ग्रोथ करण्यासाठी मी सगळे करतोय का? तर तर तुम्हाला त्याचं उत्तर ह्याच्यातून मी देतो, की पहिली गोष्ट काय आहे, तर चॅनल मोठा करणं किंवा त्याचा व्ह्यूज आणणं ह्याच्यापेक्षा मी ज्या गोष्टीला महत्त्व देतोय ती म्हणजे, की मी एक विद्यार्थी होतो. आम्ही असताना अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या, की ज्या आम्हाला माहीत नव्हतं. कोणी गाईडन्स करायला किंवा इंटरनेट एवढं त्यावेळेस YouTubeसारखे व्हिडिओज मिळत नव्हते. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आम्ही अनुभवातून शिकलो. काही गोष्टी कळत नव्हत्या. खूप धावपळ झालेली आहे. इंजिनिअरिंग ॲडमिशन तर त्या काळात अशी ऑनलाईन नव्हती. CETची परीक्षामध्ये एवढे काही गाईडन्स किंवा ते अवेलेबल नव्हतं. अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या, ज्या काळात आमच्यासारख्या स्टुडंट्सला मिळालेल्या नाहीत. त्याच्यानंतर जॉबसाठीही तीच मेहनत आम्हाला करावी लागली. त्याचबरोबर प्लेसमेंट असतील, इंजिनिअरिंगचं करिअर असेल, बॅकलॉग असतील, त्याच्यामधलंही गाईडन्स खूप वेळा प्रॉपर न मिळाल्यामुळं आमच्यासारख्या स्टुडंटना त्रास सहन करायला लागला. तर त्याच त्रासातून उरलेल्या स्टुडंटला जायला लागू नये म्हणून आम्ही किंवा मी स्वतः ह्या करिअर किंवा बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला गाईड करत आहे. कदाचित हा व्हिडिओ बरेच जण पाहतील किंवा पाहणार नाही. जे पाहतील त्यांना तरी आमच्या अनुभवातून काहीतरी शिकायला मिळावं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. सो फायनली जर तुम्हाला तुमचं करिअर स्ट्रॉंग बनवायचं असेल, इंजिनिअरिंग तुम्हाला निवडायचं असेल, कॉलेज सिलेक्शन आहे, बऱ्याच गोष्टीचा तुमच्या मनात विचार असेल, तर आत्तापर्यंत मी जे सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवून एकदा चॅनलच्या लिंकवर क्लिक करा. चॅनलचा व्हिडिओ पहा. यामध्ये तुम्हाला व्हरायटी असे व्हिडिओज भेटतील, ज्याच्यामध्ये माझं एक 2 व्हिडिओ तुम्हाला सांगतो, की पुण्यात शिक्षणासाठी काय यावं. त्याच्यानंतर ॲडमिशन नंतरची समरावस्था, याच्यावरचा ॲडमिशनचा निर्णय चुकला का, हे 2 व्हिडिओ खूप जणांनी पाहिलेले आहेत मागच्या 2025च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतरही जे मी व्हिडिओ अपलोड केले होते, इंजिनिअर्स हो शेताकडे चला, त्याचबरोबर कॉलेज सिलेक्शनसाठी काय करता येईल, त्याच्यानंतर काही व्हिडिओज होते जे विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना उपयोगी होते. असे व्हिडिओ जर तुम्हाला पण तुमचा फायदा होत असेल तर नक्की चॅनलला एकदा भेट द्या, आणि चॅनलचे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यामुळे ज्या गरजू विद्यार्थ्यांना जिथे अजूनही गाईडन्ससाठी मिळत नसल्यामुळे, योग्य गाईडन्स मिळत नसल्यामुळे त्यांना चुकीच्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन करिअरचे पुढचे काही दिवस अडचणीत जाणार असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, आणि आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.